नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे. छत्रपती शिवरायांचे वंशज असलेले उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हे साताऱ्याचे राजकीय कैवारी आहेत आणि दोघांमध्ये 36चा आकडा असतो. पण काल नेमकं काय घडलं बघूयात. अहो आश्चर्यम आश्चर्यम आश्चर्यम. नेहमी एकमेकांना पाण्यात पाहणारे साताऱ्याचे दोन राजे चक्क हस्तांदोलन करतायत. नुसतं हस्तांदोलनच नाही तर एकमेकांना कोपर खड्याही मारतायत. बात कुछ हजम नहीं हो रही. साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे आणि राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे नात्यानं सख्खे चुलत भाऊ असले तरी दोघांमधून विस्तव जात नाही हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. एकमेकांना शह देण्याची एकही संधी दोघांनी कधीच सोडली नाही. मात्र साताऱ्याच्या जावळीतल्या एका मंदिराच्या सोहळ्यासाठी आलेल्या दोन्ही राजेंनी सगळ्यांनाच सुखद धक्का दिला. सारखं खांदा का बॉडी नाही तुम्हाला प्रत्येक शिकवायचं खांदा दाबत फिटनेस चेक करणाऱ्या उदयनराजेंना शिवेंद्रराजेंनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलंय. खरं तर उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंना एवढं खेळीमेळीनं बोलताना बघण्याची महाराष्ट्राला सवय नसली तरी त्या दोघांनी एकत्र येत साताऱ्याचा विकास करावा अशी त्यांची नक्कीच इच्छा आहे. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा. साताऱ्यानंतर जाऊयात पुण्यात. पुणे तिथे काय उणे असं काय म्हटलं जातं आणि आता याचीच प्रचिती पुण्यातल्या हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीवेळी देखील पाहायला मिळते. कारण हेल्मेट सक्तीनंतर कारवाईपासून वाचण्यासाठी पुणेकर वेगवेगळ्या प्रकारच्या शक्कल लढवताना दिसत आहेत. त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी. हेल्मेट सक्तीवरती काय पुणेरी उपाय आहेत बघा. एक जण आहेत त्यांनी चक्क सायकलचं हेल्मेट घातलेलं आहे आणि गाडी तुमच्याकडे कुठले बाईक आहे तर का असं केलं तुम्ही? नाही, काय झालं, मी 2 दिवस दिवे आगारला गेलो होतो सायकलिंगला आणि कालच तिकडनं परत आलो. आता म्हणजे त्यामुळे आता मला हेल्मेट घ्यायला वेळ नाही. तरी मला वडगावला अडवलं होतं तर मी सरांना म्हटलं मी जातो आणि हेल्मेट पहिले विकत घेतो. वडगावला थोडी गर्दी होती आणि ऑफिसला जाण्याच्या हिशोबाने मी म्हटलं बरोबर. हे तुम्ही त्यांचं सहानुभूतीपूर्वक विचार करणार का? विचार करणार आम्ही. त्यांच्याकडे आता पैसे नाहीयेत, बरोबर. ते नंतर घेते पण तात्पुरती त्यांनी आता हेल्मेट घातलेले आहे. बरोबर आहे. घेतो आणले परत घेतो आणले घ्या. पण काही महाभाग असे आहेत की आता ह्यांचं हे दिसतंय पण काही लोक दंड चुकवण्याकरता नाही पगडी पण घालतील. पगडीला अलाउड नाही. पगडीला अलाउड नाही. हेल्मेट म्हणजे हेल्मेट. हेल्मेट म्हणजे हेल्मेट. लक्षात ठेवा, हेल्मेट म्हणजे हेल्मेट. हे खरं सायकलिस्ट आहेत आणि त्यांचं म्हणणं वेळ मिळाला नाही त्यामुळे त्यांची जी काय एक फर्याद आहे ती ऐकलेली आहे. परंतु आपल्याला आणखीन पुणेकर त्यांना असं वाटतंय की नाही हे काहीतरी वेगळं आहे. तुम्हाला असं वाटतंय का हे चराऊ कुरण आहे? हो, चराऊ कुराण आहेच आहे, त्यात काही वादच नाहीये. आणि रस्त्यावरचे जे रिक्षावाले, PMT बसवाले ते जे ट्रॅफिक व्हायोलेशन करतात त्याच्यावर हे पोलीस आयुक्त जे कोण आता नवीन आलेले आहेत ते कारवाई करताना दिसत. सर्वांना न्याय द्यावा. म्हणजे हेल्मेट हे हेल्मेट आहे. हो, मग मी घातलेलंच आहे, त्यात काही वादच नाही. कारण का प्रत्येक वेळेला ह्या लोकांना कोण 500-500 रुपये देत राहणार? पण तुम्ही सुरक्षेसाठी घालत नाही. सुरक्षेसाठी घालतोच ना आम्ही. आमचं का दंड नको भरायला म्हणून? हा, दंड दोन्ही गोष्टी आहेत. सुरक्षा पण आहे आणि दंड भरायला नकोय. आणि पुण्यातून येऊयात आता मुंबईतल्या एका बातमीकडे. तुमच्या मोबाईलवर एखादा मिस कॉल आला तर त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका अशासाठी. कारण मुंबईमध्ये मिस कॉल नंतर एकाच्या बँक खात्यामधून तब्बल 1,86,00,000 गायब झालेत. नेमका प्रकार काय घडला बघूयात. 3 तासात 6 मिस्ड कॉल. बँक खात्यातून 1,86,00,000 गायब. मुंबईत सिम स्वाईप करणारी गँग सक्रिय. तुमचं मोबाईल सिम कार्ड सुरक्षित आहे ना? तुमच्या मोबाईल फोनवर अनोळखी नंबरवरून मिस्ड कॉल आला तर दुर्लक्ष करू नका. कारण तो मिस्ड कॉल तुमचं बँक खातं काही सेकंदात रिकामं करू शकतो.
तुम्हाला घाबरवण्याचा आमचा मुळीच उद्देश नाही, मात्र एका मुंबईकरावर ओढावलेलं संकट समजल्यानंतर तुमच्याही पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. 27 डिसेंबरच्या रात्री 3 तासात 6 मिस्ड कॉल आले. मिस्ड कॉल नंतर अचानक मोबाईल फोन बंद पडला. कंपनीनं नवीन सिम कार्ड दिल्यानंतर मोबाईल सुरू झाला. मात्र मोबाईल सुरू होताच खात्यातून 1,86,00,000 ट्रान्सफर करण्यात आल्याचा मेसेज आला. बट नेट अमाउंट 1,86,00,000 रुपये एक्चुअली बैंक से गए हैं एंड जो बैंक ने बताया कि ये लॉगिन करीब रात को 3 बजे के आसपास किया गया है और जिसका कोई भी किसी को भी पता नहीं चला था जब तक हम ट्रांजैक्शन करने नहीं गए थे बैंक में. ही सगळी हेराफेरी म्हणजे मोबाईल सिम स्वॅपिंगचा प्रकार असल्याची माहिती सायबर तज्ज्ञांनी दिली आहे. हा सिम क्लोनिंगचा मामला नसून सिम स्वॅपचा मामला आहे. सिम क्लोनिंग म्हणजे एका सिमचं दुसरं सिम तुम्ही विकत घेऊन त्याच्यामध्ये तो सेम नंबर चालतो, ह्याला सिम क्लोनिंग म्हणतात. ट्रायच्या रेग्युलेशन्स प्रमाणे 2014चे रेग्युलेशन्स जे आहेत त्याच्यामध्ये सिम क्लोनिंग होऊ शकत नाही, कारण जेव्हा 2 कार्ड सिमला क्लोनिंग केले जातात ते मोबाईल स्विचिंग सर्किटवर दिसतं आणि ते दोन्ही कार्ड बंद होऊन जातात काही सेकंदातच. मोबाईल सिम स्वॅप करणारे सायबर क्रिमिनल गुन्हा करण्यासाठी मुद्दामहून शुक्रवारची निवड करतात. ह्या ज्या इंटरनॅशनल सायबर क्राईमच्या गँग्स आहेत हा गोरखधंदा करत असतात. त्याच्यामध्ये खूप सारे नायजेरियन्स पण इन्व्हॉल्व आहेत. तेव्हा सावध रहा, कारण तुमचा खिसा रिकामा करण्यासाठी सायबर गुन्हेगार कोणती शक्कल लढवतील याचा नेम नाही. प्राजक्ता पोळ, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि हे जर टाळायचं असेल तर तुमच्या हातात कोणकोणत्या गोष्टी आहेत तर मोबाईल नंबर सोशल मीडियावर जाहीर करू नका. मोबाईलचा IMEI नंबर जाहीर करू नका. आधार, पॅन यासारखे KYCसाठी लागणारी कागदपत्र जाहीर करू नका. फोन जर अचानक बंद पडला तर सावध व्हा आणि अचानक फोन बंद पडला तर बँकेशी लगेचच संपर्क साधा. नागरिकांची अपेक्षा आहे. व्हिडिओ न्यूज सुनील लोंढेसह प्रवीण मुधोळकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर. नागपूरनंतर आपण बघणार आहोत इतर कोणत्या प्रमुख शहरांमध्ये नागरिकांकडून कचऱ्यावर किती दंड आकारला जातो. पुणे शहरामध्ये सदनिकाधारकांकडून वर्षाला 720 रुपये कचऱ्यासाठीचा टॅक्स घेतला जातो. दुकान आणि गाळेधारकांकडून वर्षाला 1200 रुपये टॅक्स घेतला जातो. झोपडपट्टीधारकांना वर्षाकाठी 480 रुपये टॅक्स द्यावा लागतो. शहरात दररोज 2000 मेट्रिक टन इतका कचरा गोळा होतो. जाऊयात नाशिकला. महापालिका ओला आणि सुका कचरा वेगळा न करणाऱ्यांकडून 500 रुपये दंड वसूल करते. 6% स्वच्छता कराची यात तरतूद आहे. कचऱ्यासाठी इथे टॅक्स नाही. औरंगाबादची बघूयात काय स्थिती आहे तर घरांकडून वर्षाला 365 रुपये टॅक्स घेतला जातो. दुकानांकडून वर्षाला 730 रुपये. मोठी हॉटेल्स आणि मंगल कार्यालयांकडून वर्षाला 3600 रुपये. ओला आणि सुका कचरा वर्गीकरणासंदर्भात दंडाची इथे तरतूद नाही. शहरात रोज 425 मेट्रिक टन कचरा जमा होतो. आणि तर बातमी आहे नाशिकची. 3 वर्षांपूर्वी केंद्र सरकारनं देशातली 100 शहरं स्मार्ट सिटी करण्याची घोषणा केली होती, ज्यामध्ये नाशिक शहराचाही समावेश आहे. नाशिकला स्मार्ट सिटी करण्यासाठी शहरातल्या प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे, पण त्यामुळे गेल्या 6 महिन्यांपासून नाशिककरांची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे. नाशिकच्या प्रमुख चौकात हे सध्या चित्र पाहायला मिळतंय. नाशिककर आणि वाहतूक पोलीस यांच्यात वारंवार खटके उडतायत. शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. त्याचा त्रास नाशिककरांना सोसावा लागतोय. ही सगळी कसरत नाशिक शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी केली जाते. नाशिक शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. मात्र अनेक महिन्यांपासून ही कामं रेंगाळल्यानं नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. काम जे आहे ते खूप हळूवार चालू आहे आणि समोरच आहे मध्यवर्ती कारागृहाचं पण आहे, त्याच्यानंतर कोर्ट आहे. ते CBSला गाड्या ज्या आहेत मध्ये जाणाऱ्या त्यांना पण भरपूर अडथळा तयार होतोय आणि खूप हळू चालू आहे काम.
6 महिने झालेत आम्ही दरवेळेस इकडनं जातो येतो, आम्हालाही खूप त्रास सहन होतोय. स्मार्ट रस्ता करण्यासाठी जी प्रोसेस आहे ती प्रोसेस यांनी त्या टायमात पूर्ण करत नाहीये, त्याच्यामुळे नॉर्मल माणसाला खूप त्रास होतोय. आणि स्मार्ट करायच्या नावाखाली हे लोकांना त्रास देऊन जर स्मार्ट करत असतील तर या कामाचा उपयोग नाही. ठरवलेल्या टायमातच काम कॉन्ट्रॅक्टर लोकांनी पण केलं पाहिजे. नाशिक शहरातील त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ या प्रमुख रस्त्यावर न्यायालय, मध्यवर्ती बस स्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय अशी अनेक शासकीय कार्यालय आहेत. त्यामुळे या रस्त्यावर नागरिकांची मोठी वर्दळ असते. इथे माणसं यायला रस्ता नाही किंवा काही नाही, कुठल्याही प्रकारचं काम व्यवस्थित चालू नाहीये. कधी आज म्हणता उद्या होईल, हे होईल, ते होईल, कामच तयार नाहीये, काही नाही. काही गरज नसताना रस्ता तयार करताय. लोकप्रतिनिधींचा विरोध डावलून प्रशासनानं रस्ता दुरुस्तीचा घाट घातला. मात्र हे काम अत्यंत संथ गतीनं सुरू असतानाही महापालिकेनं ठेकेदाराला काम पूर्ण करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत वाढ दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे 6 महिन्यानंतरही रस्त्यांचं केवळ 20 ते 30% काम पूर्ण झालंय. त्यामुळे स्मार्ट सिटीसाठी आणखी किती काळ हा मनस्ताप सहन करायचा असा प्रश्न नाशिककरांना पडलाय. मुदतवाढ देऊनही सद्यस्थितीत या रस्त्याचं काम केवळ 30 ते 35% पूर्ण झालेलं आहे. त्यामुळं मुदतीच्या आत हे काम पूर्ण झालं नाही तर पालिका प्रशासन या ठेकेदारावर काय कारवाई करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. विकी कदमसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.